सिग्नेचरमध्ये काय होत होतं माहितीये, स्वतःला तुम्ही मागे ओढून घेताय आणि एक फुल स्टॉप लावताय. आतापर्यंत लाईफमध्ये हेच झालं, कुठलंही नवीन काम सुरू केलं तर फुल स्टॉपच लागत गेलं. स्वतःला म्हणजे जिथे आहे तिथेच परत आणून ठेवलं, परत मेहनत. म्हणून तर मी म्हणलं ना, एवढी मेहनत का केली आहे. मी तेच विचारलं तुम्हाला. माझा पहिला प्रश्न होता की एवढी मेहनत का केली आहे या कुंडलीमध्ये आणि रिटर्न जसे पाहिजे तसे मिळालंच नाही. सिग्नेचर खूप मॅटर करते. तुमच्या नावाचं स्पेलिंग खूप जास्त मॅटर करतं. त्यात तुम्हाला हा जो आपण ताबीज देतो आहे हा आणि हे दोन यंत्राज लाईफ चेंजिंग यंत्राज असतील. म्हणजे बाकी काही नाहीये, पण जी निगेटिव्हिटी आहे ती तर दूर होईलच. ओव्हरऑल सराउंडिंग कधी कधी कोणाकोणाशी भांडणं होतात. भांडणं जास्त मी डोक्या नाही लावत नाही जात. पण मग वाईट माझं एक वाटलं की आर्या पार हा तेच म्हणते मी, कधी कधी आर्य पार त्यालाच भांडणं आपण म्हणतो की एक गाव दोन तुकडे एक गाव दोन मोकळे. तुकडे. पण मग पटलं तर पटलं, नाही तर त्याच्याबद्दल नाही. रिलेशन सरळ नाही, तर बोलतच नाही काही काही जणांची. आता अच्छा. बाबांचं आमच्या घराचं पण प्रॉपर्टीचं तसंच झालं. बाबांचे एकदम चांगले मित्र म्हणून मुकुंद गोळे म्हणून कुठं पैसे होते काय होते मला काहीही माहित नव्हतं. जेव्हा त्यांची सिग्नेचर मिस व्हायला लागली आणि विसरायला लागले, त्याच्यानंतर मग मीच स्वतः सगळं कुठं काय काय पैसे आहे काय आहे, मग त्यांच्यात सिग्नेचर होत नाही म्हणून माझं मोबाईल नंबर लावून हे करून, कारण त्यांचं केवायसी झाल्या नसल्यामुळे त्यांचं पेमेंटच यायचं बंद झालं. हो, ओके. घरात तर त्यांच्या